तर या सागराला फॅन पण घेतलाय, गरम होते तर. गरम होते ते आणि पाऊस आला तर काय कर. काही थोडी तुम्ही सांगू शकता ही माहिती? शेकडो वर्षांची परंपरा आहे. हे चालतच. आणि मित्रांनो आता पोहोचलोय आपण बघा हिंगला देवीच्या मंदिराजवळ. आईचं दर्शन घेऊ आणि मग गल्लीत जाऊया. हे बघा आईचं सुंदर रूप बघा. व्हिडिओ चालू व्हायच्या आधी आईचं दर्शन घ्या तुम्ही. हे बघा मित्रांनो पालखी सजवलेली आहे आणि हा नारळ सोन्याचा नारळ बघा डोंगरीकर गल्लीचा मान आहे यावर्षी. दादा झाली का तयारी? एकदम 100% झालेले आहे. पूर्ण रेडी बँड वगैरे सगळं आपली पालखी वगैरे सजवलेली आहे. आता किती थोड्या वेळात निघेल? 4:45 शाम आमच्या टायमावरच निघते. बरोबर. परफेक्ट. आपली मंडळी पूर्ण आवडीने बघेल आपला प्रोग्राम, कारण हा आहे वेसावे गावची नारळी पौर्णिमेचा प्रोग्राम. बरोबर की नाही? बरोबर बरोबर. मग वेसावे गावात प्रत्येक गल्लीला 9 वर्षांनी मान येतो. तो यावर्षी आमचा डोंगरीकर तरुण मंडळाचा मान आहे.
बघू शकता आता रांगच रांग वाटत चालली बघा या साईडला पण, आणि मागून येतात ते आलं बघा. देशातून इंग्लंडचे देवला जवळ नारळी पौर्णिमेच्या सणाला दरवर्षी तुम्हाला अशीच जल्लोषमध्ये तुम्ही नारळ हे करता समुद्राला दरवर्षी. आणि आम्ही पहिल्यांदाच आलोय पण खूप मजा आली बघूनच. काही थोडी तुम्ही सांगू शकता माहिती? शेकडो वर्षांची परंपरा आहे हे चालतच राहणार. म्हणजे मासेमारी करणारा आणि मासेमार म्हणजेच काय ह्या निसर्ग संपदेवर उदरनिर्वाह करणारा. आमची जीविकाच समुद्रावर आहे आणि मग समुद्र आमचा आहे, त्याचं रक्षण करणं आमचं कर्तव्य आहे. पावसाळ्यात मासेमारी बंद असते आणि पावसाळ्यात मासेमारी बंद असताना पावसाळी मासेमारी संपल्यावर आज नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला आम्ही नारळ सोन्याचं अर्पण करतो. हो, आणि अर्पण करून देवाला सांगतो, हे दर्या माऊली आमचं रक्षण कर आणि आमच्या धंद्या पाण्याला यश दे. नारळ सोन्याचा नारळ कोण्याचा मानदेव दर्या सागराला नारळ सोन्याचा गावचा नारळ सोन्याचा निघाला डोंगरी गल्लीचा. गावचा नारळ सोन्याचा निघाला डोंगरी गल्लीचा. डोंगरी गल्लीची बघा मंडळी, आता बीचवर पोचलो आहोत. आता आपल्या पालखीची पूजापाठ होईल, पूर्ण पूजा केली जाईल आणि त्याच्यानंतर आरती होईल. त्याच्यानंतर मग नारळ समुद्रात सोडला जातो. बघू शकता तुम्ही. आता फॅन पण घेतलाय, गरम होते तर. आणि पाऊस आला तर काय करायचं? हा बघा समोर सुंदर नजारा, बीच वेसावे गाव. आणि आता थोड्याच वेळात पूजा चालू होईल, नारळाची पूजा केली जाईल आणि आरती होईल. त्याच्यानंतर नारळ सोडला जाईल, कुठे समुद्राला अर्पण केला जाईल नारळ.
बघू शकता तुम्ही. गोपाल कृष्ण महाराज की सर्वांगी सुंदर बघा मित्रांनो, जल्लोष, कोळीवाड्याचा जल्लोष.